तुम्ही बघत आहात जनमत मराठी। शिवपाना क्षेत्रस्था चळवळीच्या माध्यमातून आमचे सहकारी राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या माध्यमातून राज्यभर प्रत्येक शेतकऱ्याला संपर्क साधत अनेक जे शासन निर्णय बनतात, मागील सरकारने बनवला, या सरकारने बनवला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि शेतरस्त्यासाठी शेतकरी, रस्तेपीडित शेतकरी सगळेजण हेलपाटे घालतात, त्याच्या पिढं होत असवायला। या संदर्भात आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर जाऊन या ठिकाणी पेरू आमचा हा पेरू शेतकऱ्याला एक लक्ष वेधण्यासाठी सरकारचं, प्रशासनाचं, मागील सरकारचं आणि या सरकारचं पण एक लक्ष वेधण्यासाठी, आम्हाला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी पेरू देत आहोत। अनेक आमच्या शेतकरी आमचा मुख्य शेती आमचा मूळ व्यवसाय, निसर्गापासून प्रशासनापासून आम्ही आमचं संरक्षण करत आम्ही या ठिकाणी शेती करतोय। आमचे हार्वेस्टर असतील, JCB असेल, ट्रॅक्टर असेल, आम्हाला शेतात घेऊन जावं लागतात। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे जे रस्ते ब्रिटिशकालीन शिवरस्ते 77 वर्षापासून आम्ही या ठिकाणी संघर्ष करतोय। आज आम्हाला ही चळवळ या ठिकाणी उभी राहिलेली आहे। एका बाजूला बुलेट ट्रेन येते, एका बाजूला तुम्ही चंद्रावर जात आहे आणि आमच्या शेतकऱ्याला आज रस्ता नाही। आमची लेकरं आज 2 किलोमीटर 3 किलोमीटर पायी प्रवास करतात आणि मग शेती करतात। आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे, शेतकऱ्याचं पण आयुष्य धोक्यात आलेलं आहे। त्याचं शारीरिक मानसिक या ठिकाणी छळ होत आहे। प्रशासकीय कार्यालयामध्ये अनेक रस्ते किसे प्रलंबित आहेत, न्यायालयीन बाजूने तो विटला आहे, भावाभावात पण फौजदारी स्वरूपाच्या घटनांमध्ये अडकला आहे। या ठिकाणी चळवळ उभी केलेली आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या ठिकाणी ब्रिटिशकालीन क्षेत्रस्त्याच्या हद्दनिश्चिती व्हाव्यात, त्याचे नंबरी लागावे, त्याचं सर्वेक्षण व्हावं, वहिवाटीच्या रस्त्यांचे या ठिकाणी गाव नकाशावर नोंदी व्हाव्यात आणि महसूलवर रस्ता केसेस बंद व्हावेत। या संदर्भात आम्ही आता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना पेरू देत आहोत आणि आमचं एक निवेदन देत आहोत, कारण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आदेश काढा, महाराष्ट्र अभियान चालू करा आणि शेतकऱ्यांचे रस्ता केसेस त्या रस्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही हे संघर्ष करत आहोत। मागणी मान्य नाही आलं तर पुढचं आंदोलन काय राहील? पुढचं आंदोलन आम्ही आता जिल्हाभर फिरतोय, भविष्यात मंत्रालय धडकून सरकारला त्याचे दरवाजे आम्ही बंद करू। जबाबदारी न्याय